तयारी करतायत त्या सगळ्यांकरता इथं आलेल्या पॅरेंट्स, टीचर्स, चीफ गेस्ट त्या सगळ्यांनी जोरदार एकदा टाळ्या आपल्या या सगळ्या स्टुडंट्स करता आपण या ठिकाणी देऊया. जोरात एकदम कडकडून आजपर्यंत आवाज गेला पाहिजे, त्यांना कळायला पाहिजे की आमचं वेलकम किती जोरात या ठिकाणी आमचे सगळे पॅरेंट्स करतायत. मी त्यामुळे आता बोलण्यासारखं खूप आहे, परंतु वेळेचा अभाव आशिष भाऊ याच्यामुळे मी आपल्या आणि या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये काही फारसा वेळ घेत नाही. परंतु जी थीम आज आमच्या मंत्री मॅडम आणि त्यांच्या सगळ्या स्टाफनी जी या ठिकाणी आज ठेवलेली आहे की मायथॉलॉजी आणि मराठा वॉरियर्स, आणि आतमध्ये जशी एंट्री केली तेव्हापासून इतकं छान वाटतंय की असं खरखर आपण शिवकालीन आपण त्या वेळेत आपण या ठिकाणी आलेलो आहोत का. एवढं सुंदर ॲटमॉस्फिअर करण्याकरता मंत्री मॅडम आणि तुमच्या सगळ्या स्टाफने जे सगळे कष्ट घेतलेले त्याला आशिष भाऊ आणि त्यांची सगळी मॅनेजिंग कमिटीने जी काही तुम्हाला सगळं सहकार्य केलंय त्या सगळ्यांचं या ठिकाणी कौतुक करतो. आणि पुढील वर्षाकरता आता नवीन वर्ष या ठिकाणी येत आहे, त्या नवीन वर्षाकरता मी आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आजच्या या कार्यक्रमामध्ये प्रत्येक जण जो सहभागी झालेला आहे त्याकरता मी त्याचं प्रत्येकाचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपला आणि या मुलांमधला फारसा वेळ न घेता माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. Thank you, sir. Thank you for your valuable time. I would request Mr. Harsh Vyas on stage, please. I would also request our Honorable Director Shailendra sir to come on stage and felicitate Harsh. Mr. Harsh Bhagyashali Pramod Vyas is an international power lifter who has proudly represented India on the global platform. Through his dedication and hard work, he has won 15 gold medals and 2 bronze medals in the international championship competitions, bringing great pride to our nation. On 7th December 2025, at the World Powerlifting Championship in Russia, he created history by winning 5 medals for India in a single championship. Please give him a big round of applause. His remarkable achievement has taken the name of Nasik district and Igatpuri to the global stage. Thank you so much. एकदा हर्ष सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आपल्याला अभिमान वाटला पाहिजे, ते आपल्या तालुक्याचे भूमिपुत्र आहेत आणि इंटरनॅशनल लेवलवर त्यांनी आपल्या तालुक्यातच नाही तर आपल्या देशाचं नाव उंचावलं आहे.